दारं खिडक्या लावून बसायला लागतात. छातीवर काय असं कोणतरी प्रहार करतोय असं वाटतं. नाही आलं लेटरला, काही रिप्लाय नाही आला. कचापेटी दाखवली बहुतेक, अर्थच नाही आहे त्या वाजवण्याला. हे जे वादक पथक आहेत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला ठिंगा दाखवलाय. पाठबळ राजकारण्यांचं पण मिळतंय, त्याच्या वादच नाही आहे त्याच्याबद्दल. ऑलरेडी स्टेन्स आहेत तिच्या आतमध्ये, आणि त्या स्टेल्स जर व्हायब्रेट होऊन व्हायब्रेशनने डिस्लोकेट झाल्या तर तो प्रॉब्लेम किती कॉम्प्लेक्स होईल, म्हणजे जीवावर बितू शकतो. मंडळी नमस्कार, पॉलिटिकल महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज कोणतीही राजकीय बातमी नाहीये, तर ही बातमी आहे सामाजिक मुद्द्याच्या संदर्भातली. तर सामाजिक मुद्दा काय, तर अगदी काही दिवसांवर गणेश उत्सव येऊन ठेपलेला आहे आणि गणेश उत्सवाची सध्या महाराष्ट्रभरासह पुण्यात देखील मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी सुरू आहे. तर खरं तर पुण्यातली तयारी कशी असते, ती कोणत्या प्रकारची चालते, संपूर्ण जगाला माहिती आहे. भारतालाच नाही तर संपूर्ण जगाला माहिती आहे. आणि सध्या तरी तशाच प्रकारची तयारी सध्या घराघरात आणि शहरात पाहायला मिळते. मात्र या तयारीसह अजून देखील एक दुसरी तयारी मागच्या जवळपास 1.5 महिन्यांपासून पुणे शहराच्या प्रत्येक कॉर्नरला, प्रत्येक चौकात, प्रत्येक रस्त्यावर सुरू झालेली पाहायला मिळते. ती तयारी कोणती आहे, तर ती तयारी आहे ढोल ताशा पथकांची. मागच्या जवळपास 1.5 महिन्यांपासून पुणे शहरातल्या जवळपास 100हून अधिक ढोल ताशा पथकांनी आपला जो सराव आहे तो सराव मोठ्या दणक्यात सुरू केलेला आहे. मात्र आता सराव सुरू करत असताना देखील या पथकांनी आपलं समाजभान विसरलंय की काय, असा प्रश्न आता काही पुणेकर उपस्थित करताना पाहायला मिळत आहेत. माझ्यासोबत काही स्थानिक पुण्यातल्या मध्यवर्ती भागातील टेंबोलकर कुटुंब आहे. माझ्यासोबत दीपिका टेंबोलकर आणि दिलीप टेंबोलकर आहेत. सध्या माझ्यासोबत ज्या बसलेल्या आपण दीपिका टेंबोलकर बघतोय, यांना हृदयाचा आजार आहे. मित्रांनो, हृदयाचा आजार असताना त्यामध्ये मुद्दा असा आहे की हृदयाचा आजार आहे. सध्या त्या राहतात पुण्यातल्या मध्यवर्ती भागातल्या नुमवी शाळेच्या अगदी पाठीमागे. आणि नुमवी शाळेमध्ये मागच्या जवळपास 1.5 महिन्यांपासून पुण्यातल्या मोठ्या 2 प्रचलित ढोल पथकांची जी सराव आहे तो सराव मोठ्या दणक्यात सुरू आहे. मात्र हा सराव सुरू असताना या सरावाचा जो नाहक त्रास आहे, तो नाहक त्रास या टेंबोलकर कुटुंबाला मागच्या महिनाभरापासून सहन करावं लागतं. या संदर्भात मी टेंबोलकर कुटुंबाशी अगदी सविस्तर चर्चा करणार आहे. माझ्यासोबत दीपिका टेंबोलकर आहेत. नमस्कार. काय म्हणते तब्येत? जवळपास मागच्या महिन्याभरापासून तुम्ही परेशान आहेत. काय परेशानीचं काय कारण आहे नेमकं? आता हे ढोल ताशे त्याचा त्रास होतोय मला. म्हणजे दारं खिडक्या लावून बसायला लागतात. म्हणजे प्रचंड छातीवर काय असं कोणतरी प्रहार करतोय असं वाटतं. म्हणजे मी सांगू शकत नाही माझा त्रास कोणाला, कारण तो वाटून घेण्यासारखा नाहीये. तो मला त्रास सहन करायला लागतोय. काय काय झालेलं तुम्हाला नेमकं? कसलं अटॅक येऊन गेलेलं आहे 6 महिन्यापूर्वी, आणि एन्जिओप्लास्टी झाली, एन्जिओग्राफी झालेली. माझ्या 4 ब्लॉकेज काढलेले. म्हणजे आपण बघितलं 4 ब्लॉकेज झालेले आहेत. म्हणजे त्या व्यक्तीचा साधारण त्रास काय असू शकतो हे आपण जाणून घेऊया. त्रास 30% हार्डच चालू आहे सध्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे. मग मी किती सहन करायचं? आणि माझ्या मिस्टरांनी मला अक्षरशः मरणाच्या दारात नोखेचून आणले. म्हणजे आता जवळपास मागच्या महिन्याभरापासून तुमच्या दारात, अगदी दारात म्हणलं तर वावगं ठरणार नाही, अशा प्रकारची ढोल ताशांची प्रॅक्टिस चालू आहे. तुम्ही कधी जाऊन त्यांना या संदर्भामध्ये काही चर्चा वगैरे करण्याचा प्रयत्न केलाय, जाब विचारण्याचा प्रयत्न केलाय की तुमची सध्याची परिस्थिती काय आहे, तुम्हाला याचा काय त्रास होतो आणि यावर तुम्ही काहीतरी तोडगा काढू शकता, अशी काही एक थातूरमातूर काही चर्चा झाली का बरं? मंडळाचे अध्यक्षांशी काय अशी कोणाशी झाली नाही. पण नुमवी शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत कांबळे सर म्हणून, तर त्यांनी मला सजेस्ट केलं की तुम्ही SP कॉलेजच्या बॉडीवर जे उपासनी सर आहेत त्यांना जाऊन भेटा, एक लेटर द्या आणि मला पण लेटर द्या. तुम्ही लेटर दिलं? काय उत्तर आलं लेटरला? नाही आलं लेटरला, काही रिप्लाय नाही आला. म्हणजे तुम्ही लेटर दिलं होतं, मग त्या लेटरला त्यांनी मनावर घेतलंच नाही, त्याला काही प्रतिसादच दिला नाही दिलाय. कचापेटी दाखवली बहुतेक. 8 दिवस झाले या गोष्टीला. 8 दिवसापूर्वी काय त्या पत्रामध्ये तुम्ही काय काय नमूद केलं होतं एकदा सांगा बरं. जो मला त्रास होतोय की तुमच्या ढोल ताशकाचा जे काही अर्थच नाहीये त्या वाजवण्याला. म्हणजे तुम्ही तालात वाजवा, मान्य आहे. लोकांना त्रास देताय हे मान्य नाही आहे मला. आणि स्पेशली कोणाला त्रास देऊ नये असा. आणि आता ते वाजवताय तुम्ही, तर मला एक म्हणायचं आहे म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे आपल्या माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांनी लोकांना त्रास देऊ नका, जनतेला त्रास देऊ नका असं सांगितलेलं आहे. मग हे का ऐकत नाही आहेत? आणि आमच्या नदीपात्रात प्रचंड हे चालू आहे, सराव चालू आहे. मग हेच का लोकांना त्रास देत आहेत? म्हणजे आमच्या मुख्यमंत्री साहेबांच्या म्हणण्याला काहीच अर्थ नाही आहे का, हे मला विचारायचं आहे या मंडळाला. म्हणजे
एकंदरीत काय तर या दोन्ही जे मंडळ आहेत, हे जे वाद्य पथक आहेत, यांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला ठिंगा दाखवलाय. इनडायरेक्टली तसंच म्हणायला लागेल ना. म्हणजे आम्ही मोठे, मुख्यमंत्री कोण, असं तसं नाही. ह्या माणसाने करू नये तसं. आज शेवटी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, थोडा तरी रिस्पेक्ट द्यावा त्यांना, हे असं माझं म्हणणं आहे. आता जवळपास हे जे 2 वाद्य पथक आहेत, किती वाजता त्या ठिकाणी सराव सुरू होतो, किती वाजेपर्यंत चालतो? संध्याकाळी 6:30ला चालू होतं, ते रात्री 10 वाजेपर्यंत असतो. त्या दरम्यान मग तुमच्या घराची खिडक्या, दारं वगैरे सगळं पूर्णपणे बंद करून तुम्ही मधात बसलेले असता. आता तुम्ही आला सर तर तुम्ही अनुभवताय ना, म्हणजे बघताय. म्हणजे मी किती सळा सहन करते यांचा. म्हणजे आत्ता जे आपण ज्यांच्याशी चर्चा केली त्यांना हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे. खरं तर ज्या वेळेस हा ढोल वाजतो त्यावेळेस त्यांच्या घराचे जे खिडक्यादार आहेत ते पूर्ण दणाणली जातात आणि त्याचा बराच त्रास त्यांना होतो. आत्ता ज्याप्रमाणे तुम्ही ऐकलं की त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची जी नोटीस आहे, ती नोटीस नवमवी शाळा, ज्या शाळेमध्ये सध्या या वाद्यपथकांची प्रॅक्टिस चालू आहे, त्या शाळेतील जे मुख्याध्यापक आहेत त्यांना दिली. ते पत्र देऊन जवळपास होतं आता 8 दिवस. मात्र 8 दिवसामध्ये शाळा प्रशासनाकडून त्या टेंबोलकर कुटुंबाला अजून कोणतंही उत्तर देण्यात आलेलं नाही. ज्याप्रमाणे दीपिका टेंबोलकर यांनी आता सांगितलं की शाळा प्रशासनाने माझ्या पत्राला केराची टोपली दाखवली आहे. माझ्यासोबत त्यांचे टेंबोलकर कुटुंबातील त्यांचे पती देखील आहेत. जवळपास तुम्ही अगदी काही वेळापूर्वी म्हणालात की तुम्ही बरीच वर्ष झालं तुम्ही हे गणपती असेल या उत्सवामध्ये तुम्ही सहभागी होता, अनेक मूर्त्या तुम्ही घडवलेल्या आहेत, अनेक मंडळाचं तुम्ही डेकोरेशन देखील केलेलं आहे. मला सांगा, मागच्या तुम्ही जसं बघता आत्तापर्यंतचा जो गणेश उत्सव तुम्ही बघितला आणि मागच्या 10 वर्षातला गणेश उत्सव आम्ही जो बघतोय आणि तुम्ही सुद्धा बघताय, त्यामध्ये तुम्हाला नेमका काय फरक वाटतो बरं? पहिले सुरुवातीला कसं की आपण ते गणपती उत्सव जो सुरू झाला तो आपल्या इंडिपेंडन्सच्या काळात, म्हणजे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपण त्याचा वापर केला, म्हणजे टिळकांच्या तर्फे. पण असं झालं की त्याच्यानंतर जो उद्देश आहे तो बदलत गेला आहे. आता तो उद्देश म्हणजे फक्त अर्थार्जन असं झालेलं आहे, असं मला तरी वाटतं. आणि अर्थार्जनचं सायकल जे आहे हे वरपासनं खालपर्यंत आहे. त्यामुळे जे पॉलिटिशियन्स आहेत त्यांनी ह्याच्यावर आक्षेप घेऊन हे जे ध्वनी प्रदूषण किंवा इतर गोष्टी ज्या होतात त्याच्यावर आक्षेप घेतला गेला पाहिजे आणि ते बंद होण्याच्यासाठी काही एक स्टेप्स घेतल्या पाहिजेत. एक मुद्दा ॲड करतो अजून, ज्याप्रमाणे तुम्ही आत्ता म्हणालात की राजकारण्यांनी यामध्ये आक्षेप घेऊन ध्वनी प्रदूषण असेल, डीजे असेल, प्लाझ्मा असेल, लेझर असेल, यावर पूर्णपणे बंदी घालावी. मात्र अगदी 2 दिवसांपूर्वी पुणे महानगरपालिकेमध्ये जी गणेश मंडळ आहेत त्या गणेश मंडळांची आणि पुणे महानगरपालिका प्रशासनाची एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये देखील अशीच मागणी काही स्थानिक नागरिक असतील त्या नागरिकांनी त्या बैठकीत येऊन करण्याचा प्रयत्न केला की ढोल ताशा आणि डीजेवर पूर्णपणे बंदी असावी. मात्र त्यावेळी ग्रस्त होते, त्यांना अक्षरशः धक्के देऊन त्या सभागृहाच्या बाहेर हकलण्यात आलं. मात्र अजून एक मुद्दा असा आहे की ज्या वेळेस ती बैठक चालू होती त्यावेळेस महापौर असतील, उपमहापौर असतील, यांचा देखील एक सूर होता की आम्ही पूर्णपणे डीजे असेल, ढोल ताशा असेल याला पूर्णपणे बंदी देऊ शकत नाहीत. अगदी पुण्याच्या महापौरांनी काही दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेत सांगितलं की ढोल ताशा ही महाराष्ट्राची, पुण्याची संस्कृती आहे, ती पूर्णपणे बंद केली जाऊ शकत नाही. आम्ही पूर्णपणे त्यांच्या पाठीशी आहोत. त्यामुळे कुठंतरी असा प्रश्न पडतो की जेव्हा राजकारणी जर आपल्याला पाठीशी घालत असतील तर आम्हाला कुणाची भीती, अशा प्रकारे हा जो विद्रुपीकरण हे अधिकच वाढत जातं. याला कुठेतरी पाठबळ राजकारण्यांचं देखील मिळतं असं वाटतं का? पाठबळ राजकारण्यांचं पण मिळतं आहे, त्याचा वादच नाही आहे त्याच्याबद्दल. त्याशिवाय हे जे आहे ते मंडळं एवढी जोर करणार नाहीत. आता ह्याच्यात मजा अशी आहे की हे जे राजकारण हे पिक्चरमध्ये आलेलं आहे ते ॲक्च्युली कसं आहे की जे ढोल ताशेचं जे नियम वगैरे जे बसवायला पाहिजेत ते कसे बसवायला पाहिजेत. तर आता समजा एक पथक आहे, ढोल वाजवायचं पथक आहे, तर त्याला काही एक डेसिबल्स नेमून दिले पाहिजेत की या डेसिबल्सच्या पुढे त्यांचा ध्वनी गेला नाही पाहिजे. आणि त्याच्यासाठी तुम्ही टेस्ट घेऊ शकता ना. काही एक ढोल वाजवायला सांगायचे की अमुक एवढे ढोल वाजवले तर एवढा डेसिबल्स येतो, अमुक एवढे ताशे वाजवले तर एवढा डेसिबल्स येतो. ह्याचा जो स्टडी करून त्याचा डेटा निर्माण करू शकता. डेटा निर्माण करून मग त्याच्यातनं तुम्ही म्हणू शकता की ह्याचे एवढेच ढोल गेले पाहिजेत, एवढेच ताशे वाजवले गेले पाहिजेत. म्हणजे ॲक्च्युअली ते डेसिबल्स कंट्रोलमध्ये येतील आणि कंट्रोलमध्ये आलं की ॲटोमॅटिकली बाकीच्या नागरिकांना त्रास होणार नाही. जे म्हणजे आता मी म्हणतो की माझ्या माझी मिसेस जी आहे ती हार्ट पेशंट आहे आणि तिचं खूप कॉम्प्लिकेशन्स आहेत. त्यामुळे तिला जेव्हा ढोल वाजतात त्यावेळेला अक्षरशः आतमध्ये तिचं व्हायब्रेट होतात सगळे बॉडी आतमधनं
आणि ती व्हायब्रेट झाल्यावर सगळा प्रॉब्लेम येतो ना, कारण की ऑलरेडी स्टेन्स आहेत तिच्या आतमध्ये, आणि त्या स्टेल्स जर व्हायब्रेट होऊन व्हायब्रेशननी डिस्लोकेट झाल्या तर तो प्रॉब्लेम किती कॉम्प्लेक्स होईल, म्हणजे जीवावर बितू शकतो. मग ह्या ज्या गोष्टी कन्सिडर केल्या गेल्या पाहिजेत आणि त्याच्याप्रमाणे ती नियमावली बनवली गेली पाहिजे. हे नियमावली कोण बनवणार? ते आपले प्रशासन बनवणार. मग त्या प्रशासनात कोण आले? हे पुढारी वगैरे सगळे आले. मग त्याच्या ह्या गोष्टींवर विचार करून ते नियमावली तयार केली पाहिजे आणि त्याप्रमाणे ती राबवली गेली पाहिजे. वेरेस आपले जे मंडळांची माणसं असतात ती जरा वेगळ्या प्रकारची असतात. आम्ही हे करणारच, आम्ही हे करणार. त्यांनीही या गोष्टींवर विचार केला गेला पाहिजे की आपण जे करतोय ते बरोबर आहे का, आणि तो काही एक समाजातल्या आपल्याच समाजातल्या, मी म्हणत नाही की इतर समाजातल्या, आपल्याच समाजातल्या लोकांना त्रासदायक होत नाही ना, हे बघितलं गेलं त्याच्या पाहिजे. जागी स्वतःला ठेवून तुम्ही बघा, मला म्हणायचंय जो त्रास होतो तो तुम्ही अनुभवा, म्हणजे मग तुम्हाला कळेल की जनता खरं बोलते का खोटं बोलते, असं मला म्हणायचं आहे. आत्ताच्याप्रमाणे तुम्ही म्हणालात की गणेश मंडळाने देखील याचा विचार केला पाहिजे. मात्र मागच्या 4-5 वर्षात जर आपण बघितलं तर गणेश उत्सव आला, दहीहंडी आली की दरवर्षी महानगरपालिका आणि गणेश मंडळांमध्ये मोठी खडाजंगी डीजेवरनं असेल किंवा ढोलताशावरनं असेल पाहायला मिळते. अगदी यावर्षी देखील तेच झालं. परत यावर्षी पुन्हा एकदा गणेश मंडळाने ती तटस्थ भूमिका घेतली की आम्हाला डीजेला असेल किंवा ढोलताशाला असेल ही परवानगी हवी ती हवी. त्यामुळे प्रश्न असा निर्माण होतो की गणेश मंडळ जे ते उत्सवाचं विद्रुपीकरण करतायत का? कारण की अगदी जो गणेश उत्सव विद्रुपीकरण करण्यापेक्षा ना, जे तुम्ही जर का समाजातल्या लोकांना समजून घेतलात, तुमचे हेकेखोरगिरी किंवा तुमचे म्हणणं फक्त पुढार ढकलणं वगैरे जे आहे, किंवा पण मॉबशाही म्हणतो त्याच्याप्रमाणे तुम्ही एखादी गोष्ट करणं, हे सगळं चुकीचं आहे. तुम्ही त्या गोष्टींवर विचार करा आणि त्या विचारांनी तुम्ही काय तुमचा आढावा येतो ते आणि प्रशासन ह्या दोघांचं समन्वय बसून तुम्ही काहीतरी त्याच्यातनं मार्ग काढा. मी हे करणारच, मी ते करणार नाहीच, आम्ही ऐकणारच नाही, ही धोरणं चुकीची आहेत. आता आपण चर्चा केली, आता ही सर्व गणेश उत्सवाच्या हेतूने केली. पण आता अगदी काही दिवसांमध्ये दहीहंडीचा उत्सव आलाय आणि तुम्ही सध्या मध्यवर्ती पुण्यात राहता. अगदी त्या दिवशी जर बघितलं तर तुम्हाला डीजेचा वेडा पडल्यासारखा पडतो अगदी तुमच्या घरालाच. त्या दिवशी कसं? तोच मोठा प्रश्न आता माझ्या पुढे आहे. कारण मला बेड रेस्ट सांगितले डॉक्टरनी, त्यामुळे जिने पण जास्ती मी उतरू नाही शकत. तर हाच मोठा प्रश्न आहे आता. तर याच्यावर पण आता काहीतरी पुणेकरांनी जे वाजवतात लक्ष्मी रोडला आणि इकडे जोगेश्वरी बळाच्या इकडे, तर त्यांनी माझी एकच रिक्वेस्ट आहे त्यांना. तुमच्या डोळ्यात अश्रू दिसत आहेत मला. आता अश्रू म्हणजे त्रास होतोय, कोणाला दुःख सांगायचं. ऍक्च्युली अगदी तुमच्या दोघांच्याही बोलण्याची जी तळमळ दिसते, तुमच्या डोळ्यात अश्रू तळलेले दिसत आहेत. जे खरंच म्हणजे आपण जर बघितलं तर हार्ट पेशंट आहेत त्या, अगदी त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू उतरलेत. जे खरंच पुणेकरांचं समाजमन एवढं मेलंय का की एका पेशंटच्या डोळ्यातले अश्रू त्यांना त्यांच्या ढोलताशापेक्षा कमी वाटायला लागलेत. गोष्टीवर मी आता विचार सांगतो. आता आम्ही ह्या पर्टिक्युलर ठिकाणी राहतोय, तर आजूबाजूची लोक आहेत ते समजून घेत आहेत सगळी ह्या गोष्टी, आजूबाजूचे म्हणजे आम्ही रहिवासी लोक. पण आपले जे मंडळ आहेत किंवा जे मंडळांचे अध्यक्ष आहेत किंवा ते पदाधिकारी आहेत, त्यांनी ह्या गोष्टीवर खरंच विचार केला पाहिजे आणि त्याच्यावरनं त्यांनी विचार करून मार्ग काढला पाहिजे. आता ज्याप्रमाणे तुम्ही नुमवी शाळेच्या प्राध्यापकांना एक पत्र लिहिलं म्हणतायत, मात्र 8 दिवस झाली पत्र लिहून कुठलाही त्यावर प्रत्युत्तर तुम्हाला आलेलं नाहीये. शाळेकडून तर तुम्हाला 0 प्रतिसाद मिळालाय. इथून पुढचं काही पाऊल उचलणार आहात का? महानगरपालिका आहे, महापौर आहेत, उपमहापौर आहेत, खासदार आहेत, स्थानिक आमदार आहेत, स्थानिक नगरसेवक आहेत, काही सामाजिक संघटना आहेत, त्यांच्याशी काही चर्चा करणार आहात का? आता मला तर पॉसिबल नाही आहे खाली उतरणं आणि धावपळ करणं. तर अपेक्षा तुमच्याकडनंच आहे, म्हणजे पब्लिकमध्ये माझी प्रार्थना पोचवण्याची. म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे या गोष्टीला कुठून तरी वाचा फुटली पाहिजे. तर तुमच्यामार्फत ती वाचा फुटली गेली आणि त्याच्यावर जर का खरंच समाजाने विचार केला आणि त्याच्याप्रमाणे जर का अनुषंगाने काही एक नियमावली बनवली किंवा प्रशासकांनी काही ते एक नियम घालून दिले, ते DCBs वगैरे ते सगळं मी बोललो त्याच्याप्रमाणे जर का घडलं तर त्रास खरोखरच कमी होईल. मंडळी, ज्याप्रमाणे ढोल वाजला किंवा DJ वाजला तर आपलं अंग आपसूक थरथरतं, तसंच
या पेशंट आहेत दीपाली टेमवलकर. असा DJ किंवा ढोलताशा वाजला तर यांचं शरीरसुद्धा अगदी घरात 4 भिंतीमध्ये बसून असंच थरथरतं. मला नेमकं म्हणायचं काय हे तुम्हाला कळालंच असेल की अगदी आता काही दिवसांवर गणपती आलेले आहेत, ढोलताशांची प्रॅक्टिस जोरात चालू आहे. तशी प्रॅक्टिस सराव जोरात चालू असताना दुसऱ्या गोष्टींची देखील तशी जोरदार तयारी चालू आहे. मांडव ठोकणं असेल, इतर गोष्टी असतील, मूर्ती घडवणं असेल, या गोष्टींची देखील तयारी सुरू आहे. मात्र या गोष्टींचा त्रास जेवढा होत नाही आहे तेवढा त्रास हा ढोलताशांचा अशा प्रकारचे जे रुग्ण आहेत त्या रुग्णांना होताना पाहायला मिळतोय. त्यामुळे आता या सर्व प्रकरणावर नेमकी तुमची प्रतिक्रिया काय? ढोलताशांचं वादन शहराच्या मध्यवर्ती भागांमध्ये खरंच थांबलं पाहिजे का? यावर कुठेतरी प्रशासन असेल, महानगरपालिका असेल किंवा सरकार असेल यांच्या माध्यमातून कुठेतरी रोख आणला पाहिजे गेले का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवूया. तुर्तास या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. धन्यवाद.